हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कालच उमेश आला आहे पुण्याहून. बघू शकतात नाही कसला चॉकलेट दिसतोय उम्या. आज आमच्या गावात आहे दारूबंदीचा मोर्चा. तो समोरचा जो मेन रोड आहे ना, पुणे आणि काय बोलतात जामखेड रोड, तो अख्खा ब्लॉक करणार आहेत. पोलीस वगैरे प्रशासन आले, तिथं बसल्यात. 7-8-9 जण आहेत. आणि हे काढल्या साईडला टेम्पो वगैरे लावला, त्या साऊंड सिस्टम आहे नाही का बाबा तिकडल्या साईडला. आज काय अण्णा? आज मोर्चा आहे, उद्या दारूबंदी. आज दारूबंदी, उद्या चालू. ते सगळे दुकानं चालू हप्ता देऊन. 10 दिवसाला नीट. तर गाईज रस्ता रोक केली तर बघू शकतात नाही का, आता रस्ता बंद केलाय. तर गाईज बघू शकतात रस्ता रोको आंदोलन चालू झाले नाही का, दारूबंदीसाठी. आमच्या गावात दारू विकत असतो, त्याच्यामुळे आता पुढे जाऊन काय आहे जेव्हा वाट निघते आता त्याच्यावर बघूत आपण. तुम्हाला दाखवतो, माझ्यासोबत बनून राहा. पुढे जाऊन काय चाललंय काय नाही दाखवून तुम्हाला मी शेवटपर्यंत. पुढून चल ना. जंग बिछाडून समाजासाठी त्यांचं दमदार असं भाषण होणार आहे. मी त्यांना आज महिलांनी त्यांच्या व्यथा मांडल्या की घरामध्ये राहता सुद्धा येत नाहीये. घरात आलेला मुलगा त्या मातोश्रीला मारतो. ही पद्धत कशामुळे झाली तर या दारूमुळे झालेली आहे. मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना आणि पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी सांगायचं, आता प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुम्ही रस्ता रोको करू नका. आम्ही रस्ता रोको हा सडकशील मार्गाने करत आहोत. आम्ही रस्ता रोको हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधाराने करत आहोत. तर आम्ही दारू विकणाऱ्या माणसांना का जिवंत ठेवू? या पुढच्या काळामध्ये माझ्या महिलांना, माझ्या मातांना विनंती आहे, पुढे गालवडच्या परिसराच्या 3 किलोमीटर आतमध्ये जर दारू कोणी विकत असेल तर जाऊन गटारीला धरायचं, 2 वाहण्या टाकायच्या आणि मला फोन करायचा. कुठेही दारू आढळून आली नाही. आणि माझ्या माता बहिणी म्हणतात की जिथं तो दारू प्यायला इथं आला नाही तर ते बसलेल्या ठिकाणी नेऊन दारू. अहो, शाळेसारख्या पवित्र ठिकाणी दारूच्या बॉक्स ठेवले जातात. हे कुठला दुर्दैव आहे? आणि म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची की आपण आतापर्यंत खूप कमवलं. आमच्या रक्ताचं पाणी झालं, आमच्या रक्ताच्या वरती तुम्ही फार निहाल झाले, परंतु ते तुम्हाला लकलाभ राहू द्या. पण या पुढच्या काळामध्ये मात्र या ठिकाणी दारूचा व्यवसाय करू नका. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या मातंग समाज आणि महार समाजाची दफनभूमी या ठिकाणी आहे. त्या दफनभूमीवरती आता मोठाले घरं झालेले आहेत. व्हिडिओ साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. 2022 मध्ये पत्र दिलेले. 2022 मध्ये 2022 मध्ये पत्र दिलेलं आहे. त्यांनी आदेश काढलेला आहे की हे अतिक्रमण काढण्यात यावा, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची पुढची कारवाई केली नाही. सरपंच साहेब, हा तुमच्या अखत्यातला विषय आहे. त्यांचे मित्र आहेत, मित्र. जर काही कुणी का असताना जर आपण हे अतिक्रमण काढले नाही, प्रशासनाने याची दखल घेतली नाही, तर आम्ही आमच्या ताकदीवरती अतिक्रमण काढू. कारण आमच्या पूर्वजांचे त्या ठिकाणी हाड आहेत, आमच्या पूर्वजांच्या अस्त्या त्या ठिकाणी आहेत. जर समजा तुम्ही अतिक्रमण नाही काढून दिलं आम्हाला, किंवा प्रशासनाने याच्यामध्ये जर कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या हाताने हे अतिक्रमण काढू. त्यामुळं हे जास्तीत जास्त या प्रकारे या ग्रामपंचायतीने तयारी केली पाहिजे. माझं या ठिकाणी मत होतं स्पष्ट की मी ग्रामसेवकाशी बोललो होतो. त्यांनी या रस्ता रोकोच्या अगोदरच दारूबंदीचा ठराव करणं गरजेचं होतं, परंतु दारूबंदीचा ठराव करणं हे त्यांना इच्छित वाटलं नसावं. त्यांना त्याची गरज आहे.
अहो या हातभट्टीच्या दारूने काय काय होतंय, कित्येक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. आज माझ्या माऊलीने इथे रडून सांगितलंय, माझा मुलगा गेला, माझा नवरा गेला. हे कशामुळे झाले? हे फक्त दारूमुळे झालेलं आहे. आणि ही दारू जर बंद झाली तर निश्चितपणानं आपलं हा गाव, आमचा समाजच आहे तर संपूर्ण गाव या ठिकाणी तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी आलेले आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी गोबा निवेदन घेण्यासाठी पुढे यावं आणि आमची या ठिकाणी विनंती आहे. काही नव्हतं, काही नाही. राज्य उपाध्यक्ष आज वालवड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दारूबंदी आणि मातंग महार समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमणाच्या संदर्भात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. या रस्ता रोको आंदोलनामध्ये बहुसंख्य महिलांचा या ठिकाणी सहभाग होता. आमच्या बहुजन समता पार्टीचे सर्व पदाधिकारी सचिनजी पवार असतील, राहू जगदने असतील, त्याचबरोबर दत्ता गायकवाड असतील, सर्व माझ्या महिला भगिनी आहेत, माता आहेत, या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं असं सहकार्य करून सगळी एकजूट दाखवून आज दारूबंदीच्या संदर्भात या ठिकाणी आयोजनाला विनंती करतो की वारंवार आपल्याला सांगणंही आपण दारूबंदी केलेली नाही. त्यामुळे ही खेदाची बाब आहे. आज ज्या ठिकाणी दारूबंदी ठरवली होती त्या ठिकाणी सकाळी टेबल टाकून त्या ठिकाणी दारू विकली गेली, ही खेदजनक घटना असून मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे महासिक्रे साहेब आलेले आहेत. महासिक्रे साहेब, तुमचा हा हे पीठ आहे, तुम्ही या ठिकाणी ताबडतोब त्यांना सूचना द्या. आता आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन त्यांना विचारतो, एकदा आम्ही आमच्या पद्धतीने सांगणार आहोत. मात्र तुमच्या नोटिसा 2 दिवसात जर नाही गेल्या आणि दारू जर विकताना या ठिकाणी दिसलं तर काही अनुचित प्रकार झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी तुमच्या प्रशासनावर राहणार आहे. कारण आमच्या आता रागिनी शांत बसणार नाहीत, कारण त्यांच्या घराचं वाटोळ झालेलं आहे. त्या काही लोक प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून हे सांगतो की आपण याच्यावरती कारवाई करावी आणि कमीत कमी 3 किलोमीटरच्या आतमध्ये दारू मिळणार नाही याची व्यवस्था जर आपण केली तर निश्चितपणाने आम्ही तुमचा स्वाभिमानानं तुमचा आम्ही गौरव करू. पण जर तुम्ही ती दारू जर बंद नाही केली तर आम्ही तुम्हाला आमच्या भाषेमध्ये उत्तर देऊ. त्यामुळं मी या ठिकाणी तहसीलचे प्रतिनिधी कोण आलेले तनपुरे साहेब आलेले आहेत, ते आपल्याला 2 शब्द या ठिकाणी सांगतील. अतिक्रमणाबाबत जी संबंधित एजन्सी त्यांना आम्ही लेखी करू आणि संबंधित जनतेने येणार ते अतिक्रमण काढायला. आता ते कसं आहे, ते BNCच्या हद्दीत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कार्य संबंधित एजन्सीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आमच्या सर्व आम्ही शासनाला कळवण्याचा प्रयत्न त्या अतिक्रमणाबाबत म्हणजे कारवाई केली म्हणजे यंत्रणा. मी तुम्हाला पोलीस प्रशासनातर्फे सांगतो की या गावातली दारू आम्ही 100% बंद करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढेही करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय निश्चिंत राहिले तरी चालेल. तोंडाने सांगितलं ते तोंडानेच बंद होणार आहे, लेखी दिलं पाहिजे. सर्व महापुरुषांना निवारवंदन. आणि आता येथे सर्वच महापुरुष आणि आता आपण वालवड येथे दारू विकण्यात येत आहे. ही दारू बहुजन समता पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव सकट
यांनी दारू बंद करून रस्ता रोको आंदोलन करून येथे हा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहात पदाधिकारी आणि सर्वच वालवट गावच्या महिला तसेच आसपासचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. तरी सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला आणि हे आंदोलन संपला असं जाहीर करतो. नाही आणि शक्यतो नाही हटवल्यानंतर त्यांनी आमच्यावर नको ते आरोप घेतले नाही का की आमच्या घरात घुसतात, आमच्या बायकांना त्रास देतात, शारीरिक त्रास देतात. आमचे लोक असे काही करत नाहीत आणि त्यांनी मला त्यांची एवढीच विनंती आहे, त्यांनी अतिक्रम त्यांचं मागं घ्यावा, आमच्या झेंड्यासाठी आम्हाला जागा द्यावा आणि दारू पक्की बंद झालीच पाहिजे. नाही बंद झाली तर नंतर आम्ही मानमरीचा सगळं सोडून देणार. आम्ही म्हणणार नाही की आमच्यापेक्षा मोठे आहेत, बारके आहेत, बिंदास रोडला चपलीने मारू, ही माझी विनंती. यापुढे तुमच्या मागं सर कशाला आलाय? पुण्याहून खास आंदोलनासाठी दारू बंदीसाठी आलेलो आहे. बंद करायसाठी आलाय का? आंदोलनासाठी आलेलो. आज उपोषण होतं, आंदोलन रस्ता रोको. जोरात बोल की आवाज आहे नाही. आज रस्ता रोको आंदोलन होतं, उपोषणासाठी मी आलेलो होतो. दारूबंदी झालीच पाहिजे का? तुझी वायर चला